अरे वा, भगर तर मस्त केली. मीराने केली का बाई? बाई मीरा त्या केली का मागे? हा बाबा, मॅच केली आज, पहिल्यांदाच केली. मला माहित नाही, ताईनं सांगितलं अशी अशी कर म्हणून, तशीच केली मग. बापा पोरीची जातोय ना, आलं नाही पाहिजे करता आता. बरं झालं ते तरी तिथं सासूनी आहे, दोघच जण आहे. हा पण आता तो पाहुणा कसंही केलेलं खाईन काय, त्याचं पहिलेच हॉटेल आहे म्हणते, तर त्याला तर चांगलं चांगलं लागत असेल खायसाठी. मग म्हणून तिला शिकवणं चालू आहे. बाई शिकून घे, उद्या चालून असं नाही म्हटलं पाहिजे का माईनं काहीच नाही शिकवलं म्हणून. आता माणूस नाही म्हणन, पण ननद येते कधी कधी, कोणी येते, चालूच राहते बाया. मग बाया नावं ठेवते पहिलेच. आई येते ना मला कामापुरतं, सगळंच करता येते मला. काऊन करत नसतो काय मी? रोजचा पुरा स्वयंपाक करतो, भाज्या करतो. मग मला अशा काही काही वस्तू नाही येत करता, ज्यामध्ये कधी ज्या केल्याच नाही त्या कशा येईन मला? येत नाही मला त्या करता. आता करून पाहून राहिली, समोर अजून करून पाहत जाईन. आणि नाही चाललं ना तर तुला फोन लावत जाईन. मग मी सांगत जाजो मला. नाही बा, मी तर काही सांगणार नाहीये. हा तुला जे येते ते करत जाय, नाही येते नको करत जाऊ. मी तर सांगत नाही. तुला आत्ता शिक म्हणतो मी. किती दिवसाची म्हणून राहिली बाई, शिकून घ्यावं शिकून घ्यावं. नाही मला नाही करावं लागत, आणि जे येईन ते करन तेवढंच खाईत अशी बोलतं. मग ज्या वस्तू येते त्या खात जाईन आम्ही, ज्या आम्हाला येतच नाही त्या वस्तू कायले खात जाईन? राहू देत जाईन तशाच, दुसरंच काही करून खात जाईन. असं नाही चालत. लग्न झालं म्हणजे लग्न होईपर्यंतच आहे या साऱ्या गोष्टी. मग बरोबर माणसानं म्हटल्यावर पहिले करावंच लागते. असं गिसं काही नाही आहे. ज्या वस्तू मला येते त्याला म्हणून त्या वस्तू खात जा म्हणून तुम्ही. ज्या मला येत नाही त्या वस्तू खात नका जाऊ म्हणून, सोडून द्या मला खाना. असं थोडी असते काही. ज्या येत नाही ते खात नका जाऊ म्हणा, आणि त्याच वस्तू त्याला आवडाव. मग ते तुलाच म्हणणार आहे का वस्तू शिकून घे, येत नसून तुला तर करणं. आई मला टेन्शनच नाही आहे. हॉटेलवाला नवरा आहे, बस जीवावर आला स्वयंपाक करायचा का समोशी घेऊनच जाईन हॉटेलमधून, खाऊन घेत जाईन आम्ही दोघे जण. समोशावर भागून राहिलो. भाजी पोळीच करायला लागते बाई, माणसाचं होत नाही एवढ्या तेवढ्यावर. आणि रोज तो डोळ्यानं पाहणारा माणूस तो खाऊ खाऊ इटून नाही जाईल, तो नाही खात. माय बिन कुठची गोष्ट कुठंच चालली गेली, एकदम राहिली भगरची गोष्ट. आणि जेवणावर नाश्त्यावर याच्यावरच चालली गेली. बाबा खरंच चांगली केली ना? करता येते ना बाबा मला? आता अशीच करत जाईन मी तिथं बी. हा बेटा, कोशिश करत जाजो, मस्त केली. आज चिमणी नेली का बेटी आपली? हा, चिव 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 करत राहते दिवसभर. इकडेच तर होती दिवसभर, इकडेच होती. आता गेली थोड्या वेळानं. मग आणि तिचा बाप आलता का नाही, तेव्हाच गेली ते. नाही तर कायची जाते ते, इकडेच झोपतो म्हणे. मी म्हटलं हा झोपजो म्हटलं. जेवली इकडेच ते. आता ते लागली मीराच्या मागं, कपडे घेऊन पाहिजे, मेकअपचं सामान घेऊन पाहिजे. भाऊजीनं तुला कसं दिलं म्हणते, मला घेऊन पाहिजे म्हणते, अशी म्हणते बापा ते. हा बाबा, अशीच म्हणते मला. तुला कसं घेऊन दिलं म्हणते भाऊजीनं? मला घेऊन पाहिजे म्हणते आता, अशी म्हणते ते. समजत नाही तिला, सध्या लहान आहे ते. तिला असं वाटतं का हिलाच कसं घेऊन दिलं. तसं आहे तिचं काम. काय चालू आहे दादा? काय शनिवारी वाटते आज? नाही, भगर खाणं चालू आहे वाटते. हो रे, आता हिनं मीरानं भगर केली. मी तसं तर काही शनिवारी खात नाही, एक टाइम जेवत असतो फक्त, संध्याकाळीचं काही खात नाही. पण मीरानं केली, खा म्हणे बाबा मी थोडीशी. मग म्हटलं चल ठीक आहे, खाऊन घ्या म्हटलं. आता पोरीनं दिल्ली एवढ्या तर कुठे गेली ते आपली हारू, कुठे गेली? आहे ना घरी, घरीच आहे. मग आणि आली ते, मी आलो तेव्हा ते घरी आली. आणि मी अजून जातो म्हणे मोठ्याच्या इथं. मग तिच्या आईनं कल्ला गेला वाटते तिले, तर आहे ती घरात. दादा मी काय म्हणतो, बोल ना. दादा तुम्ही त्या दिवशी शांताराम भाऊच्या वावरात आले होते का? हो हो, आलो होतो ना. मला वाटतं तू ट्रॅक्टर घेऊन होता वाटते त्या दिवशी तिथं. हा मी होतो तिथं, मला दिसले तुम्ही. आता मी होतो पलीकडल्या वावरात. ह्या वावरातून ह्या वावरातून दिसते ना, तर म्हटलं दादा कसे काय आले म्हटलं इकडे. होऊ शकते म्हटलं काही ट्रॅक्टर सांगायला मला कायले आले असं म्हटलं असेच. नाही नाही, त्याच्यासाठी नाही आलो होतो, दुसऱ्याच कामासाठी आलो होतो मी. कोणत्या दादा, कोणत्या कामासाठी गेले होते तिथं? मी शांताराम भाऊला विचारलं, तर ते नाही सांगितलं मला. कायच्यासाठी गेले होते दादा तुम्ही सांगा ना. कायच्यासाठी नाही का, असंच गेलो होतो शांताराम भाऊला भेटाले. लय दिवस झाले आता भेटलो नाही, तर याव म्हटलं भेटून. काऊन, तुला काय शंका गेली काय? शंका नाही गेली दादा, बरोबर मला पूर्ण अंदाज लागला. शंका कायले जाईल मला, ना समज थोडी आहे मी. समजदार आहे, समजते मला सगळं. तुम्ही कायसाठी आले होते कायसाठी नाही म्हणून. असं कायसाठी आलो होतो मग मी? तुम्ही पैशासाठी आले होते ना, पैसे मागायला व्याजानं शांताराम भाऊले. त्या महादिन त्याला सांगितलं होतं ना कोणाला सांगतो नको म्हणून. त्यानं सांगितलंही नाही, त्यानं मला काहीच नाही सांगितलं. मग तुला कसं माहीत पडलं? जर त्यानं सांगितलं नाही तर तुला माहीत कसं पडलं? मग माहीत म्हणजे त्याचा व्याजाचा धंदा आहे, आणि तुम्ही तिथं आले. चला बा, तुम्ही रोज भेटत असन त्याले, जात असन येत असन, तर गोष्ट अलग आहे. पण तुम्ही पहिल्यांदाच तिथं गेले ना, मग कसं समजून मी? हा, आणि आता तुम्हाला गरजही आहे, लग्नही आहे पोरीचं समोर. दुसऱ्या कोण्या कामासाठी जाऊ शकता तुम्ही त्याच्याजवळ? हो हो, गेलो होतो व्याजानं पैसे घ्यायचे होते की नाही, म्हणून गेलो होतो तिथं. दादा तिथं जायच्या पहिले एक शब्दही विचारू शकले तुम्ही मला का सुधाकर तुझ्याजवळ भेटन काय रे का काही? हा, एवढं पर कसं समजलं तुम्ही एकदम? का भावाला विचारलं नाही? परक्या माणसाने मागायला गेले ते व्याजानं? अरे सुधाकर, मला असं वाटलं तुझ्याजवळ नसन. आता म्हटलं शिक्षण पाणी खर्च, दवाखाना खाणं पिणं काय नाही करावं लागत. हा, तुम्ही म्हटलं ट्रॅक्टरवर चालला, आता तुझ्याजवळच कुठून राहील म्हटलं पैसे, म्हणून मग मी तुला काही बोललो नाही भाऊ.
नाही पण मला नाही आवडली दादा ही गोष्ट, मला बिलकुल नाही आवडली. मला भला राग आला या गोष्टीचा का बा आपल्या भावानं आपल्याला नाही म्हटलं, आपल्यावर भरोसा नाही केला थोडंसाही, अन तिथं गेले बा लोक जवळून व्याजानं उचलाली. कमाल नाही तुमची. मग पण मग मी म्हणतो दादा असं करायलाच कायले पाहिजे होत तुम्ही. बरं गलती झाली, आता आता काय करतो सांग. तुलाही पैसे कामातच पडते, तुझ्याजवळ किती पैसा आहे असा. दादा पैसे आहे म्हटलं माझ्याजवळ, मी बिना पैशाचा आहे काय, रोज काम करतो म्हटलं. शौकीन नाही मी, मला शौक नाही, पाणी नाही, काही नाही. मग तुम्ही सांगा, घरचं खाणं पिणंही होते आणि तुम्हाला देणंही होते काही लागलं तर. कसं मागावं आम्ही बापा तुम्हाला पैसे? हा, तुमची बायको तर माहित नाही काय उभ्यानं शिव्या देते, म्हणून आम्ही शब्द नाही म्हटला तुम्हाला. शांताराम भाऊजी जवळ गेले शेवटी हे म्हणाले, तरी मी यायला म्हटलं होतं. म्हणता काय म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे, राहू दे म्हणे, बाहेरून पाहतो म्हणे मी, त्याच्या मागं खर्च आहे म्हणे आता. म्हणून मग आम्ही काही म्हटलं नाही बा तुम्हाला. वहिनी तुम्ही मला परकच समजता, म्हणून म्हटलं, मला काहीच नाही म्हटलं तुम्ही. हा, नाही तर मला आपलं समजलं असतं ना, तर असे परकाचा काही व्यवहार नाही केला असता माझ्यासोबत. आपले होय म्हणूनच एवढा विचार केला, दुसऱ्याचा केला काय? त्याच्या घरी गेलोच ना मागायले, असं म्हटलं काय त्याच्यावर असन का नसन म्हणून. तुम्ही आपले होय म्हणूनच म्हटलं ना नसन म्हणून, म्हणून तर एवढा विचार केला तुमचा आम्ही. तर मी पैणारा माणूस नाही होय का, पैसे मागून राहिले म्हणून मग पळून जा. हा, बरं झालं नाही मागितले तसं म्हणणारा नाही होय मी. माझ्याजवळ आहे ना, तर मी मदत करणारा माणूस आहे म्हटलं वहिनी. आम्हाला माहित आहे तसंच तुमचं आमच्यावर कर्ज आहे. किती कर्जात डुबा बाबा आम्ही. कोण्या तोंडाने मागाव तुम्हाला, तुम्ही देता. तुम्ही तुमच्या भावासाठी काही करता हे मला माहित आहे. पण तुमची बायको बोलते ना, मग ऐकलं ना बाबा, जराशासाठी कशी बोलते. तिचं काय नाही मनावर घेऊन राहिले तुम्ही लोक. हा, हे कमवून राहिली काय, माई कमाई बा, मी काही करो, वाटून देऊ कोणाले. अन म्या तिला सांगितलंही नसतं म्हटलं, दिले असते तर. हा, तिला काय नाही सांगितलं असतं म्या, चुपचाप देऊन दिले असते, झालं होतं काम. जाऊ द्या ना, आता कुठून नाही भागलं ना आपलं काम. हो पण आलं ना त्याला वापस देणं आता, तो काही बिना वापस घेतल्याचा राहणार आहे काय. नाही आता वापस तर करावं लागेल, पिका पाण्यावर दिन बात येईल आता. हो, ते दे जा पिका पाण्यावर. पण हे घ्या पैसे दादा, हे पैसे घ्या माझ्याकडून. आता कोणाला मागायचे नाही, कोणाच्या समोर हात नाही पसरायचा. गरज पडली तर तुमचा भाऊ जिवंत आहे अजून, भावाले म्हणायचं म्हटलं, बाहेरच्या गावातल्या लोकांनी म्हणायचं कधी. अरे मला काय पाहिजे पैसे, आता झालं काम. आता काम झाल्यावर काय करू, त्याजवळचे पैसे घेऊन जास्तीचे ठेवते, जवळ ठेवते, याच कामात येते. दादा हे पैसे घ्यायच लागते तुम्हाला. काय मी स्वतः तुम्हाला देऊन राहिलो, तुमचा भाऊ आहे म्हटलं, मी माझा अधिकार आहे. तुम्ही जर हे पैसे घेतले नाही तर मी लग्नात येणार नाही. पागल आहे का सुधाकर तू? अरे राहू दे ते पैसे, तुझे मोठ्या मेहनतचे पैसे आहे ते, काहीले देऊन राहिला. पण दादा मला माहिती आहे तुमच्यावर अडचण किती आहे. अजून वावर पेरायचा आहे, पोरीचं लग्न येऊन पडलं जवळ, मग पैसा पाहिजे ना. घ्या हे पैसे, घ्या, ठेवून द्या हे. बाबा घेऊन घ्या ना काका, एवढ्या यानं देऊन राहिले तर काऊन नाही म्हणता काकाले. मोठा विचार करायला लावून राहिला बा सुधाकर तू. नाही खरंच नाही पाहिजे ना मला, भागलं ना माझ्या, दिले ना शांताराम भाऊनं, तिथून आणले ना पैसे. हा, आता त्याले बरं ते माणसाने व्याज नाही घेतलं बा, जेव्हा होईल तेव्हा पिकावर देऊन दे जा म्हणे. शांता बहिणीनं म्हटलं म्हणे का व्याज नका घेऊ बा, आणि पोरा नाही म्हटलं म्हणे बिना व्याजाचे दिले त्यानं. हो तर त्याला दे जा पिकावर. आता तुम्हाला पेरणी करायला लागते आणि लग्नही आलं, तर आता हे पैसे ठेवा तुम्ही. मग ऐका दादा तुम्ही, नाही तर मी नाही येत लग्न गिग्नात आता. काऊ निराची माय काय म्हणता आता, ह्यात ऐकूनही नाही राहिलं बा आता. मी काय सांगू बा आता तुमच्या भावाचा व्यवहार, तुम्ही पहा आता, तुम्हाला घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे, तुमच्या मनात मी तरी काय बोलू आता. वहिनी सांगा दादाला घेऊन घ्या म्हणा, नाही तर तुम्ही घ्या, तुम्ही ठेवा हे. नाही बापा, त्याच्या परवानगीशिवाय नाही ठेवू शकत मी पैसे. असे कसे ठेवून घेऊ? त्यानं म्हटलं काय मला घे म्हणून, ते नाही घेऊन राहिले आणि मी काय घेऊ. ते तुम्ही द्यायचं असेल तुमच्या भावालाच द्या, मला नाही पाहिजे, मला गरज नाही बाबा पैशाची. नाही घेत ना मग तुम्ही दोघं. ठीक आहे दादा, मग नका घेऊ, जातो मग मी आता. काय आता पण याच्यानंतर येणार नाही या घरात, हे बी लक्षात ठेव जा आता. अरे थांब रे बा सुधाकर, थांब, एवढ्या रागान नको जाऊ. दादा आता तुम्हाला पाहिजेच नाही म्हणता, तर मग काय करू. मग आता राहू द्या, आता घेऊन जातो घरी, देऊन देतो माझ्या बायको जवळ. आता कर म्हणून तू याचं काय करतो तो, आण आण आण, देऊन दे, आण, नाराज नको हो बाबा, आण. तेच तर म्हणतो दादा मी, लोकही जवळचे घेऊ शकता तुम्ही पैसे, माझ्याजवळचे नाही घेऊ शकत, स्वतःच्या भावाजवळचे. काऊन बा, काय कारण आहे म्हटलं. मला नाही बेकार वाटलं तुम्ही असं लोकांना पैसे मागितले, स्वतःच्या भावाला एक शब्द नाही म्हटला. आता ते झालं ते भूल आता. आणि आता पाय, आता नको म्हणतो लग्नाला येत नाही म्हणून. दे ते पैसे त्या वहिनी जवळ, देऊन दे, बस जेवायले घे का थोडीशी बगर खाऊन घे. नाही नाही जेवलो मी, जेवण गिवण झालं. अन ते गेली जराशी फिरायला, जयंतीची बहीण, त्या गेल्या जराशी फिरायला रस्त्यानं. म्या म्हटलं चल येऊन जातो इकडून, दादाच्या इकडून आता घरीच असं म्हटलं यावेळेस. मग सकाळी भेटान नाही भेटान, म्हणून येऊन गेलो इकडे आताच. कुठं गेली बाबा फिरायला? ते शिकली का आता फिरायला जाणं? हा, घरी बसणं आहे ना, खाणं आहे आयतं. मग तिला म्हटलं मी जराशी फिरत जाय, हिंडत जाय, जरासं म्हटलं वजन गिजन कमी होईल म्हटलं. काय होईल, फुगून राहिली ती आता. त्याच्यानं मग मी म्हटलं जात जाय, आता जाते ते. वहिनी घ्या बरं, हे ठेवा बरं, मी जातो मग घरी, अजून म्हणून कुठं गेले म्हणून. द्या बा, आता देतोच म्हणतात. आता गरज तर होती नाही, येईन भागवली गरज, पण आता गरज नव्हती
तर मग आता तुम्ही देतोच म्हणता तर देऊन द्या, आता काय करावं. नाही तर तुम्ही नाराज होऊन जा अजून. मी आता येईल इथपर्यंत म्हटलं, नाही कुठं भेटन म्हटलं तर सोनं ठेवून देऊ म्हटलं आपलं म्हटलं. तर नाही म्हणे हे. मग तुम्ही सांगा मायसनी ठेवलं ते ना, तर तुम्हाला म्हणत होते काय पैशाचं. वहिनी माझ्या दादाचं काम तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर. जेवढं आहे त्याच्यात भागवत बसा. पण कोणाला म्हणू नका आणि मागू नका. हा मी स्वतःहून त्याला काही देतो तेव्हा तो घेते, नाही तर तो कधी काही मागत नाही. त्याला आजपर्यंत मागायची सवयच नाही. नाही ना पण बापूजी, तुम्हाला सांग काय, अशा नाही भागत नाही म्हटलं. म्हटलं माणसाबरोबर बैली किती काटकसर करत बसा लागते. सारं आयुष्य तिचं त्याच्यात चाललं जाते. तेच म्हणून राहिलो मग मी दादाले, कायले बा एवढी हे करता. आता एकच लग्न आहे आपल्या घरचं. आता पहिल्याच पोरीचं लग्न होईल त्याच्यानंतर मग आरूच राहील. तर तुम्ही सांगा मले, काही ना काही तर खुशी निघाली पाहिजे ना लग्नात पोरीच्या. हो हो हो, काहून नाही निघाली पाहिजे. करा ना बाबा तुम्ही तुमची खुशी. मीरा येतो बेटा. काका करा ना जेवण घेऊन करा ना जराशे. काकू तर घरी आहे नाही म्हणता. काकू नसली बाई घरी. घरी नसली न घरी असली तर मी काय तिला का भिवून राहिलो काय. मी तर बरोबर येतो जातो सगळं करतो. हे आता पैशाचा विषय होता, ते मग बोलते ना त्याच्याच्या होय. म्हणून तर म्हणून राहिलो का बा असं झालं नाही पाहिजे. तर दादा ते म्हणत होतो का बा मला मागजो, मी लपून देव चोरून देव उजा घरी ना थोडी दिली असते काही. त्याला वाटलं काका आता इकडून भागलं तर मग आता काय नाही मागाव बा, म्हणून नाही मागतले त्यानं. नाही तर मग काकू बोलते ना. चला दादा येतो मग मी, बसा तुम्ही करा जेवण. हो हो ये. हा हो, मी तुम्हाला तवास म्हणो का जरासं सुधाकरच्या कानावर गोष्ट टाका. तुम्ही काही लागू दिली नाही. हा लागू नाही दिली तर पहा आता त्याला आला कोणी राग, वाटलंच कोणी त्याला खराब का पाय बा आपल्या दादानं आपल्याला नाही म्हटलं जरासं. अरे मला असं वाटलं का त्याच्यावर पैसा आहेच नाही आता यंदा. कोण्या नाकानं मागवतो तुम्ही त्याले. नाही पण म्हणून पाहिले पाहिजे होतं जरासं. म्हणजे त्यानं जर नाही म्हटलं असतं तर तो त्याच्या शब्दात राहिला असता. पण आता आपणच स्वतः म्हटलं नाही त्याले. हो तर आपणही आताही अटकला आणि तेव्हा अटकला आलो असतो. तू सांगा तर त्यानं आपल्याला दिली. हा त्याच्याजवळ त्याला जर नसते द्यायचे त्यानं बहाणा केला असता. पण त्यानं स्वतःहून आणून दिली ना. बरं त्याला माहीत कसं झालं काय माहीत. आपण म्हणजे हो त्यानं सांगितलं ना, तो तिथं स्वतः म्हणते ट्रॅक्टर घेऊन त्या दिवशी. म्हणूनच त्याला माहीत झालं का मी तिथंच आहे म्हणून शांताराम भाऊच्या वावरात. तसेच छत्री आहे, बात माहित होती त्याला कोणती गोष्ट. त्याच्यापासून कोणती गोष्ट लपून ठेवताच येत नाही तशी. आता ते पैसे ठेवून द्यायचो बरोबर. इकडे तिकडे ठेवू नको, ह्या पैशात मिसळू नको. अलग ठेवून द्यायचो. किती आहे ते. अमाय त्यानं तर सांगितलंही नाही किती रुपये आहे म्हणून. हे एवढे आहे का तेवढे आहे, किती दिले आणि काय दिले, त्याला वापस गिपस करायची गरज पडन तर कसं माहित होईल बापा मग. त्याला विचारलं तर सांगणारच आहे तो. एवढे दिले होते तेवढे दिले होते म्हणून. नाही पण मोजून घेणं तर आपलं काम आहे ना. मोजून घेऊ आपण. त्यानं किती दिले काय दिले तर मग म्हणता येते, आणि तेवढे त्याला देऊन देता येते. कसे काही खर्च झाले त्याच्यातले म्हणजे कसं माहित पडन मग किती होते ना काय होते म्हणून. कसे द्यान तुम्ही, कोण्या हिशोबाने द्यान त्याला. मोजला तर मग घे ना मोजून घे आणि ठेवून दे तसेचे तसे. आता पेरण्या पारण्या हे ते झालं म्हणजे होऊ शकते आखाडीपर्यंत गेलं तर गरज पडली तर घेऊ त्याच्यातले, नाही पडली तर राहू देऊ. तेच पैसे काही दिवसांनी त्याला देऊन देता येते जसे तसे. हो गड्या हे होते असं कसं होते. आता नाही लागले तर घ्यायचे, नाही लागले तर मग घ्यायचे. हो लागते बरोबर आहे, होते सगळंच होते. अरे शांता वहिनी तुम्ही कशा काय पाहा इकडे. तुम्ही तर काय म्हणते तर लय दिवसाच्या आल्या इकडे. अमय शांताबाई या ना, हो या ना, बसा ना. कुठं चालले पप्पा पैसे मैसे घेऊन. कुठं नाही चालली हो शांताबाई. हे पैसे माझ्या देरानं आणून दिले बाई मला आता. मध्ये म्हणजे त्याच्या भावाला आणून दिले. हे काय म्हणे पैसे घ्या. आता आम्ही कसं तुमच्या इथून मागितले ना, तर शांताराम भाऊने आणून दिले बा. तर आता यायचा भाऊ आला, पैसे घ्या म्हणे दादा म्हणे, म्हणजे लग्न आहे असं आहे तसं आहे, तर तुम्ही म्हणे पैसे नाही मागितले म्हणे. आणि त्यानं पाहिलं असं तुमच्या वावरात हे गेले होते तिथं, तर त्याला असं वाटलं काही पैशाले गेले बाई इथं, तर आपल्याला नाही मागितले आपल्या भावानं, दुसरीले मागितले असं झालं त्याच्या मनात. असं मग त्याने म्हणाले पाहिजे होतं. कोणी भावाला वाटते भावाची मदत करा म्हणून. त्याला वाटलं असं का बा दुसऱ्याला म्हटलं पण आपल्याला नाही म्हटलं. दुसऱ्या जवळून घेणं पुरते शांताबाई, पण याच्या भावाजवळून नाही घेणं पुरत. याच्या भावाची बायको एवढी खतरनाक आहे बापा. मै लहान देरानी एवढी खतरनाक आहे ती, अशी बोलते बापा का काय सांगू तुम्हाला. आपल्याकडून बोलणं तर बोलणं, ऐकणं नाही होत म्हटलं तिचं. हो असे लोक राहिले म्हणजे बाई घ्यायचं तर घ्यायचं, बोलायला मन नाही करत. काय करता आता, असे राहतेच काही ना काही. आता गावात लय आहे असे. गावातल्या माणसाला झेलून घेतो बाबा आपण, घरातल्या माणसाला कसं झेलाव. चालूच राहते हो बाई. नाही बापा आमच्या घरात वज्जरच आहे ते बाई. आता लग्न जोडलं माझ्या पोरीचं एवढ्या दिवसापासून, जरासं येऊन नाही पाहिलं तिनं, का घरात पाय नाही दिला म्हटलं तिनं. तिने वाटलं असन का बा आता कायले म्हणून लग्न आहे यायच्या घरी, तर अजून पैसे मागन म्हणून ते तशी करून राहिली असन. कायले मागते बाई कोणी कोणाले. सगळेजण आपापल्या परीनं साधन आहे म्हटलं, कोणी नाही मागत कोणाले. पण हे भ्रम झाला लोकांचा का कोणी आलं तर पैसेच मागायला आलं म्हणून. गोष्टीच करशील का उभ्या ना त्याच्यासोबत, का बसायला लावशील. बसा ना शांता वहिनी. हो बसतो जेवा ना तुम्ही. काऊन तुम्हाला शनिवार आहे का? हो शनिवार आहे, माय बिन धकून नाही राहिलं. 4 घास खाल्ले, आता धकून नाही राहिलं. जरासं कणकण लागून राहिला आज. दवाखान्यात चालले जा, इलाज करून घ्या.
आता ते पैसे ठेवून द्या, नाही तर उभे उभे घेऊन फिरता काय. बरोबर ठेवून द्या कपाटा मपाटात. कुठं व शांताबाई, आमच्या घरी कपाट न गिपाट आहे. असं कायचं ते ठेवा लागते माय आम्हाला कणग्या मनगीत. हो आता कपाटात, ज्याच्या इथं कपाट आहे तो कपाटात म्हणते बाई. आता ज्याच्या इथं कणगी आहे तर ते अशी म्हणू काय मी कणगीत ठेवून द्या म्हणून. मामूजी पासून पाहिजे बाबा बरोबर. लोटा पोटा सारं खाऊन घेते म्हटलं मामूजी. आमच्या घरात नाही आहे ना मामूजी, एकही मामूजी नाही आमच्या घरात. आम्ही तर कणगीत मनगीत कायच्या ते ठेवून देतो. हो तुम्हाला वाटते त्याच्यात ठेवा म्हणा तुम्ही. मीरा कसं काय आहे बाई? काय म्हणते रुपाली, आलता फोन घेऊन आला होता एखादा? नाही काकू, मी रुपाली ताईचा नंबरच नाही घेतला आणि ताईने नाही घेतला माझा नंबर. का मी फोन करून का काही म्हणून. मलाच तर बोलायचं होतं रुपाली ताई सोबत. ते ब्लाउज टाकायचे होते की नाही शिवाले, तर ते टाकते का म्हणजे आपल्याला टाका लागते इकडे. तर त्याच्या इकडे कायले टाकत बसतं. त्याला पैसे मागून घेजो पाहुणेले आणि इकडेच टाकून दे तुला टाकायचे असेल तर. दिवस किती कमी आहे आता, कधी टाकशील बापा झंपर शिवाले. पाहिजे ना काकू काय म्हणते आता. आपल्याला टाका लागते का त्याला टाका लागते, तर फोन करतीनच ना ते. फोन म्हणजे फोनही येते काय व पाहुणेचा. बापा आजकाल फोन तर आल्याशिवाय राहते काय शांताबाई. फोन येतेच आता. उठली बसली झोपली प्रत्येक वेळेस फोन चालूच राहते म्हटलं. बसा ना शांताबाई, येतो मी, एवढे पैसे ठेवून येतो, बसा तुम्ही. हो हो बसतो बसतो, या ठेवून. बाई मीरा, हे नेऊन ठेवून दे. आता काही खाणं होत नाही. जेवढं धकलं तेवढं खाल्लं आता. हा बाबा नेऊन ठेवतो. काय म्हणते शांताबाईनी, केली काय मग पेरणी केली काय शांताराम भाऊन? झालं का तुमच्या घरचं पेरणं आता? नाही ना, मी त्याच्यासाठी तर आलीच इकडे. नाही तर तुम्हाला तर माहित आहे मी आली काय बा इकडे. मी त्याच्यासाठी चालली. तिच्या मीराच्या आईला विचारतो म्हटलं का पेरायला चालता काय बा म्हणून. त्याला ते तूर चांगली पेरता येते कनी आणि ज्वारी आहे ते सरतेवर पेरा लागते. तर म्हटलं त्याला घेऊन जातो म्हटलं पेराले. 2 दिवसाचं पेरणं आहे. आता लग्नाला तर टाइम आहे अजून, तर 2 दिवस काढून देऊ शकते ना मायवाले. आता ते येते का नाही येत बा, मी काय सांगू. आता ते वर्ण गिरणं काय घालन ना त्या वर्ण, अजून ते वैवट काय करते तो. आता पाण्या पावसाच्या घरातल्या घरात करून त्या. हो तर टाइम आहे ना त्याला अजून. आता मला वाटते 13 तारखेचं आहे ना तुमच्या इथचं लग्न. नाही 12चा आहे ना, 12 जूनचं. आता पत्रिका टाकल्या ना छापाले. पत्रिका टाकल्या, आता आल्या म्हणजे म्हटलं वाटून देतो. आता एकट्या माणसाच्या मागं आहे बा माझ्या सगळं. एखादं पोरग बार्ग असतं तर जरासा हातासरा झाला असता मले. आता कोणी आहे नाही तरी माहिती सुधाकर लय करू लागते म्हणा. हो सुधाकर आताच तर गेला. हो हो, तो ते पैसे आणून द्यायला गेला आला होता. तर आता ते कसं त्यानं दिले असते, मला माहित आहे तू देते म्हणून. पण आता घरचंही पाहायला लागते ना. त्यालाही घरी बोल नाही झाले पाहिजे का तुम्ही कमावले सारा भावालेच नेऊन दिलो, असं तसं हे नाही झालं पाहिजे बा. म्हणून थोडासा विचार करावा लागते. मग नाही तर काय तर परिवार म्हटलं का विचारायलाच. त्या शांताबाईनी काय म्हणते तुले, पेरायला चालतं काय म्हणते, ज्वारी पेराची आहे म्हणते त्याची, तूर आणि ज्वारी तर पेरून देतं काय म्हणते. काहून शांताबाई, तूर लावत नाही काय अशी? डोबून नाही लावत काय? नाही पेरतो म्हटलं. पेरणीची बरी निघते व एक सोय. ज्वारीत पेरतो म्हटलं तास तर निघून जाते म्हटलं. आणि तुमच्या हातचं पेरणं निघते चांगलं. हो आली तर असती गड्या मी, पण आता हे माया तर घरी हाय व दै सारी. अन बरसातीच्या तोंडावरच लग्न आलं बिचारे. आतापर्यंत एवढा उन्हाळा गेला म्हटलं खाली, तर लग्नाचा योग नाही आला मायपुरीचा. आणि आता आला ते एकदम पावसाळ्यातच आला. मग दिवाळीच्या बाद काऊन नाही घेतलं व लग्न? दिवाळीच्या बाद घेते आता. आता हे असं अंदीमध्ये घेतल्यापेक्षा. मी तर आता मनातच घेत होती, पण हा अधिक महिना आला ना. अधिक महिन्याच्या यानं अडलं हे सारं. 1 महिना मग असाच निघून गेला ना. मग आता म्हटलं ते पोरवाले करून राहिले घरी. आता त्याच्या घरी कोण आहे, एकटाच पोरग, भाकर तुकड्याची सोय नाही, तर करून टाकू म्हणे लवकरच. मग आता आपण काय म्हणावं बाई, काय करतात ते कोंबडीच्या पायाले दोरा बांधून ठेवू नाही. हो ते तर आहेच म्हणा. लग्न जुळलं एक डावचं कथ्या काय ऐकत नाही मग नाही तर काय होय बाबा, दिवस निघाला का फोन, रात झाली का फोन, दुपार झाली का फोन, निरा फोन 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 पागल करून टाकलं जसं. जाय मग 2 दिवस जाय, काढून देते शांता वहिनीचे, देऊन दे ना पेरून. ज्वारी आहे आणि तूर आहे, किती काय असं 2-3 एकराचं असं 2 दिवसात तर होऊन जाते. हो होते की ते म्हणा. ठीक आहे शांताबाई, कधी झाला ते उद्या? हो उद्याच. सरकीसाठी सांगितलं ना बाया, 8 बाया सांगितलं सरकी लावाले. तर त्या सरकी लावून तुम्ही तूर आणि ज्वारी पेरून दे जा. का मग मी एकटीच काय, अजून जर लागते ना बिचारे हो, दोघी तर पाहिजे निदान त्याच्यावर. हाय ना अजून आहे ना एक जण. तिकडलीच आहे आमच्या मूल्यातली. तिकडलीच पाहिजे ते सांगितली तिला तशी. तर ते म्हणे मला जोड पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे बाई, मी येतो म्हटलं इकून विचारून. बरं येऊन जाईन बापा 2 दिवस. 2 दिवस येईन शांताबाई. मग लय काम आहे, नीस पुसे व्हायचंच आहे माझ्या घरचं अजून. काऊन? ते तर उचलून करून राहिले ना पोरवाले लग्न. उचलून करते, पण आता तुम्ही सांगा मले, पाहुणे परी आपल्या घरी येईन तर आपल्याला तर लागलंच ना. का आपण काय त्या पाहुणेला का उपाशी ठेवावं काय, का त्या पोराच्या घरी पाठवावं आता जेवासाठी? नाही हो बाई, आता हळदीचं आहे, हळदीच्या दिवशी लागन आपल्याला. मग अजून सत्यनारायणच्या दिवशी लागन, तेव्हा तर राहत नाही जास्त पाहुणे. पण लागणारच आहे, जे लागायचं आहे ते. लग्नाच्या दिवशी फक्त तिकडे राहीन गणी. हो तेच म्हणून राहिली मी. म्हटलं आता हे करून टाकतो म्हटलं, आता लग्नाच्या यानं वैवट गिवट आता कोणी करायलाही नाही आहे. या पाण्या पावसाचं करतो म्हटलं तर वायतही नाही. तर कायले करत बसता, रेडीमेड घेऊन या ना. रेडीमेडच भेटते सारं.
फक्त हळद दळून घे जा घरी आणि सारं रेडीमेड घेऊन घ्या. शेवड्या कुरड्या वड्या पापड सारं बी भेटते रेडीमेड. पण चालते काय होती रेडीमेडचं? काऊन नाही चालत? तुम्ही सांगा मला. आपण घरी 5 जणी करतो, तिथेही 5 जणी राहते. हा 5 जणी म्हणा 6 जणी म्हणा, तिथं बायाच बाया राहते साऱ्या. असं थोडी आहे की बिना बायाचं राहते. ते कोण करते तिथं? तिथेही बायाच करते. मग घरच्या येणं करणं काय तिथच्या येणं करणं काय? करून घ्या. एकच घेऊन ये जा. एक पाव आणलं तर सरत नाही सारं. हो बाई, तसंच करायला लागन मग आता मला. पोरीने विचारतो आता. पोरीला काय विचारायला लागते? तुमची पोरगी काही नाही म्हणणार आहे. नाही नाही गे नाही म्हणत म्हणा. बाई मीरा चहा नाही मांडला काय काकूसाठी? मांडला ना बाबा, शिजून राहिला. आणतो आता गायून. तुम्ही पेजा, आईसाठी गेला. सगळेच जण पिऊ आपण आता. नाही आता राहू द्या. चाला ना, आता चहा नका करू. आता काही चहाचा टाइम नाही राहिला बापा. एवढ्या रातच्या कोण चहा पेत बसते? जेवली खावली मी, फिरून राहिली होती. चल म्हटलं फिरता फिरता जातो जराशी इकडे. नाही शांताबाई जरासा घ्या ना गोटभर. नाही घोटभरही चहा नाही पेत बाबा मी. काय करता ते घोटभर चहा अंगात येते म्हटलं. बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे. येतो मग मी. येतो मीरा. हा उद्या मग घरी येऊ काय मी? घरी काय येतं? आपल्या ओट्याजवळ या ना. ओट्याजवळ कसं राहते? तिथंच बाया येते जमा होते साऱ्या. तिथूनच तिकडे चाललं जाऊ वावरात. बरं ठीक आहे, येतो मग मी उद्या.